राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं आमचं दिवाळी शॉपिंग ब्लॉग मध्ये। दिवाळी जवळ आली की सगळ्यात आधी ओढ लागते ते म्हणजे नवीन कपडे आणि शॉपिंगची। मग आम्ही आलो होतो सगळी फॅमिली शॉपिंग करायला। बघा मंडळी, मग आम्ही काय काय शॉपिंग करतो आणि कशी धमाल करतो, तर त्यात आम्ही सर्वात आधी आमच्या बहिणीचं शॉपिंग केलं बा। शॉपिंग म्हटल्यावर तिचे वेगळेच नखरे असते बा, तिला तर काही पसंतच नाहीये। एक दुकान सगळं उडकून आलो आम्ही आता दुसऱ्या दुकानात। त्या दुकानात काय आम्हाला काही आवडलंच नाही बा, तो दाखवतच नव्हता बा। दिवाळीमध्ये दुकानदाराचे पण एवढे भाव चढले असते बा, ते काय सांगूच नका तुम्ही। चालूय आता माझ्या बहिणीची शॉपिंग। दोन दुकानं फिरून आमची पूर्ण झाली होती हवा टाईट। त्यात आमची गौरी म्हणते, आत्या माझी कधी बारी येणार? मी म्हटलं आपल्या बाईचं निपटू दे मग बघू। फायनली 2 तासानंतर आली बा माझी बारी। मग मी पण कपडे बघायला सुरुवात केली। कपड्याच्या बाबतीत आपलं काही टेन्शनच नाही बा, एका नजरेत जे पसंत आलं तेच आपण उचलतो। तर मंडळी, या दुकानात आमच्या दुकानची शॉपिंग तर झाली। तर मंडळी, तुम्हाला एक्साइटमेंट असेल की मी कोणता ड्रेस घेतला असेल, तर ते तुम्हाला बघायला मिळेल दिवाळीच्याच दिवशी। मग आमचं झाल्यावर आता आले माझ्या मम्मीची बारी। माझी मम्मी तर एवढी कन्फ्युज असते साड्यांमध्ये, सांगूच नका। शॉपिंगच्या बाबतीत माझी मम्मी आणि माझी बहीण एकाच माळ्याची मणी। त्यात आमचा रितेश एवढा कीर झाला होता की तो म्हणत होता की यानंतर मी शॉपिंगला कधीच नाही येणार बा। तर मंडळी, फायनली 3-4 तासानंतर आली आमच्या रितेशची ना आमच्या गौरीची बारी। त्यांच्या तोंडाच्या स्माइल वरून तर तुम्ही बघू शकता की ते किती खुश आहेत। तर 3-4 ड्रेस ट्राय करून माझ्या भावाने केलं मग एक फायनल। मग मंडळी, आता आली आमच्या गौरीची बारी। तिने पण एक मस्तपैकी ड्रेस सिलेक्ट केला। मग फायनली 4-5 तासानंतर आमची पूर्ण शॉपिंग झाली डन। तर मंडळी, असं होतं आपलं शॉपिंग ब्लॉग। तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि फॉलो करायला विसरू नका।